युग झाली आणि आकाशवाणी केली दुर्गाला क्षरपुरुषाने की दुर्गा सृष्टी रच. दुर्गाने म्हटलं, प्रकृती देवीने म्हटलं की तुमचा ज्येष्ठ पुत्र तुमच्याच शोधात गेला आहे, माझं न ऐकता गेला आहे. तर आकाशवाणीतून म्हटला कालपुरुष, क्षरपुरुष, त्याला परत बोलाव, मी कधीही दर्शन देणार नाही. तर त्या मुलीला तिकडे पाठवलं. मुलीनं जाऊन पाहिलं आणि आवाज दिला. ब्रह्मा उठला नाही. आपल्या आतून अंतःकरणाने फोन केला, टेलिफोन केला. हे माते, ब्रह्माजी उठत नाहीत, आता काय करू? खूप आवाज दिला. दुर्गाने म्हटले की तू त्यांचे चरण स्पर्श कर. चरणस्पर्श होताच ब्रह्माचे डोळे म्हणजे ब्रह्माची समाधी तुटली. समोर पाहिलं एका तरुणीला. ब्रह्माजी म्हणाले की तू कोण कुलटा आलीयस? तुला मी शाप देतो, तू माझा तपोभंग करायला आलीयस. तेव्हा मुलगी म्हणाली, ती मुलगी म्हणाली की मला मातेनं पाठवलंय आणि तुमच्याशिवाय सृष्टी रचता येत नाहीये. आई खूप चिंतित आहे, तुम्ही चला. तेव्हा ब्रह्मा म्हणाले की कसं येऊ? पित्याचं दर्शन झालं नाहीये. आईजवळ मी प्रतिज्ञा करून आलो होतो की जर मला पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही, दर्शन नाही देणार, परत नाही येणार. आता कसा येऊ? परमात्मा मिळाला नाही. तर ब्रह्माने सांगितलं की तू एक काम कर, तू खोटी साक्ष दे, तर मी तुझ्याबरोबर येईन. आता त्या मुलीने विचार केला की आईचं काम झालं नाही तर ती क्रोधित होईल आणि जर मी खोटं बोलले तर असं म्हणतील की मी माझ्या मर्जीने बोलले, तर मी मरून जाईल, हा भार सहन नाही होणार. तर तिने अट घातली की तू माझ्याबरोबर विलास कर, तर मी तुझी खोटी साक्ष देईन, तू माझ्याबरोबर असं कर. ब्रह्माने विचार केला की परमात्म्याचं दर्शन झालं नाहीये, तसा तर मी घरी जाऊ शकत नाही. त्याने त्या तरुणीची गोष्ट ऐकली. तर त्या मुलीने आपल्या वचनाने आणखी एक मुलगी निर्माण केली आणि म्हणाली की एकापेक्षा दोघींची साक्ष अधिक चांगली राहील. तिने त्या दुसऱ्या मुलीलाही सांगितलं की तू पण साक्ष दे की ब्रह्माजींना पित्याचं दर्शन झालं आहे आणि आमच्या समक्ष झालंय. तिनेही त्याच उद्देशाने ही अट घातली की यांनी मला खोटं ठरवू नये आणि यातून आपण वाचू. त्या मुलीनेही ब्रह्माला तीच अट घातली. ब्रह्माने ते स्वीकार केलं. आता ते तिघेच्या तिघेही माता दुर्गाकडे आले. आता दुर्गाने विचारलं, प्रकृती देवीने विचारलं ब्रह्माला, तुला तुझ्या पिताजींचं दर्शन झालं काय? आता त्या नियोजित षडयंत्रानुसार ब्रह्माजींनी सांगितलं की हो, मला माझ्या पित्याचं दर्शन झालंय. तर माता दुर्गा म्हणाली की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? कारण दुर्गाला तर निश्चित माहिती होतं त्याचे पिता त्याला दर्शन देणार नाहीत, हा त्यांचा अंतिम आदेश होता, अंतिम निर्णय होता, ते ठाम होते. आता दुर्गाला तर पूर्ण दृढ विश्वास होता की असं होऊच शकत नाही. तर ती म्हणाली की काही साक्षीदार दाखव, काही पुरावा दाखव. ब्रह्माने सांगितलं की ह्या दोन्ही मुली माझ्या साक्षीदार आहेत. दोन्ही मुलींना दुर्गाने विचारलं की सांगा, तुमच्या समक्ष यांना दर्शन झालंय? म्हटलं हो. दोघींनीही खोटी साक्ष दिली की आमच्या समक्ष यांना ब्रह्माजींना परमात्म्याने दर्शन दिले मानव सदृश्य. कारण वेदात लिहिलंय, यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या श्लोक नंबर 1 मध्ये आणि 5च्या मंत्र नंबर 8 मध्ये. 8 मध्ये तर 3 वेळा लिहिले भगवानाविषयी आणि यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या मंत्र नंबर 1 मध्ये 2दा लिहिले, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. परमात्मा सशरीर आहेत. त्या परमेश्वराचं सर्वांचं पालनपोषण करण्यासाठी त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 मंत्र नंबर 18 मध्ये स्पष्ट केलं आहे की तो नरवत अग्नेय म्हणजे मनुष्यरूप आहे, मनुष्य समान आहे तो परमात्मा. तर ब्रह्माला वेदांमधून माहिती होतं की भगवान मनुष्यासारखा आहे. त्यातून त्यांना समजलं आणि त्यांनी सांगितलं की भगवान मनुष्य सदृश्य आहे.
आता दुर्गाला सगळ्यांनी साक्ष दिली, त्यामुळे दुर्गा बुचकळ्यात पडली की मला तर तो सांगत होता की मी दर्शन देणार नाही आणि यांना तर दर्शन दिलं. आता दुर्गा आपल्या मनात दुःखी होऊन दूर जाऊन बसली आणि म्हणू लागली की तू तर फारच खोटारडा आहेस. आकाशवाणीतून अंतर्मनातून तिने संपर्क साधला. अशाच प्रकारे बोलून घेतात जे सगळे भक्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या सहाय्याने दूर देशातील माणसाशी पण बोलू शकतात. आता दुर्गा म्हणाली की तू खोटारडा आहेस, तुम्ही खोटंही बोलता, सांभाळा तुमच्या कामाला, सगळं तुम्हीच करा. मला एक सांगता, मुलांना दुसरंच सांगता. तेव्हा त्या कालने, ब्रह्मने, क्षरब्रह्मने आकाशवाणी केली की हे तिघेही खोटं बोलत आहेत, मी कोणालाही दर्शन दिलं नाही. तेव्हा दुर्गा करारी मनाने आली. जसं तपास आधी करायला जेव्हा कळतं की खरं काय आहे, आधी तर तो नम्रपणे विचारतो, तो ठाणेदार, आणि मग लाठी घेऊन उभा राहतो आणि विचारतो की खरं सांग, खोटं बोलतोयस तू, मी त्याच्याकडून ऐकलंय, मी याच्याकडून असं असं ऐकलंय. तसं ती म्हणू लागली की मला आकाशवाणी झालीय परमात्म्याची, तुम्हाला कोणीही दर्शन दिलेलं नाहीये. तेव्हा ब्रह्मा हसला आणि म्हणाला, माते, मी प्रतिज्ञा करून गेलो होतो की पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही. पित्याचं दर्शन झालं नव्हतं, आम्ही तिघे मिळून खोटं बोललो परत येण्यासाठी. तेव्हा दुर्गाने त्या तिघांनाही शाप दिला. ब्रह्माला शाप दिला की तुझी या जगात पूजा होणार नाही आणि तुझे जेवढेही शिष्य वंशज होतील ते तुझ्यासारखेच लबाड, खोटारडे असतील, सत्य माहीत नसूनही स्वतःला विद्वान म्हणवतील. तर ब्रह्माजीचे शिष्य कोण आहेत? ऋषी महर्षी. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं आणि महर्षी पदवी प्राप्त करून घेतली. आम्ही दाखवतो, घाबरू नका जे पहिल्यांदाच ऐकतायत. पूर्ण तपशिलात सांगू की सतयुगातील ब्राह्मण आणि गुरु ऋषींना वेदांचं केवढं ज्ञान होतं. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं. आता ब्रह्माजींना खूप चिंता वाटू लागली की मला शाप दिला, माझी पूजा होणार नाही. ब्रह्मांना भोवळ आली. हा आघात एवढा जोरात लागला